श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्याशी काही वेगळं, काही मनातून आलेलं सांगणार आहे. माझ्यासारख्या अनेक बहिणी असतील ज्या बाळासाठी डोळ्यात पाणी, मनात प्रश्न आणि देवाकडे एकच प्रार्थना करत असतात, स्वामी मला पण आई होण्याचं सुख द्या. माझा हा व्हिडिओ कोणताही उपदेश नाही, हा आहे माझा स्वतःचा अनुभव. मी स्वामी चरित्र सारामृत सेवा सुरू केली संतान प्राप्तीसाठी. मी ठरवलं होतं 108 दिवस 108 पारायण. सोपं नव्हतं हे. या 108 दिवसामध्ये कधी तब्येत बिघडायची, कधी मन खचलं, कधी घरच्या अडचणी, तर कधी नकारात्मक विचार. पण प्रत्येक वेळी एकच विचार केला, स्वामींनी हात धरलाय ना, आता तो सोडायचा नाही. आता ही सेवा कशी करायची? रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींचे स्मरण करायचे. शक्यतो सकाळीच करा. स्वामींच्या फोटोसमोर दिवा, अगरबत्ती लावायची. ही सेवा करताना मन शांत ठेवा. स्वामी चरित्र सारामृत एक मांडी पारायण. काही मोठे नियम नाही आहेत, फक्त श्रद्धा, सातत्य आणि विश्वास हवा. मी कुठल्याही अपेक्षा ठेवल्या नाही. फक्त एवढंच म्हटलं, स्वामी जी योग्य असेल ते द्या. आणि 108 पारायण पूर्ण होण्याच्या आधी स्वामींनी मला आई होण्याचं सुख दिलं. तो क्षण आजही आठवला की डोळे भरून येतात. ही सेवा चमत्कारासाठी नाही, ही सेवा आहे स्वामींशी नातं जोडण्यासाठी. जर तुम्ही संतानासाठी किंवा कोणत्याही मनोकामनेसाठी सेवा करायची असेल तर श्रद्धेने करा. स्वामी कधीही उशीर करत नाही. ते योग्य वेळ आली की ती योग्यच देतात. आणि ही सेवा करताना सर्वात अगोदर संकल्प करावा. स्वामींच्या मठात जाऊन नारळ ठेवावे आणि स्वामींना मनोमन विनंती करावी. हे 108 पारायण पूर्ण होण्याच्या आत स्वामींनी तुमची ओटी भरलेली असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये मी या सेवेशी जोडलेले अजून काही अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि ही सेवा तुम्हाला कशी करायची, काय, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर सर्वात अगोदर तुमच्या मनातून हा विचार काढून टाकावा लागेल की मी आई होऊ शकत नाही आहे किंवा मला बाळ राहत नाही आहे. असं काहीही नाही आहे. स्वामी देतील तुम्हाला, फक्त तुमच्या सेवेमध्ये सातत्य हवं. आणि हा ग्रंथ नाही आहे, हे एक चमत्कारिक अनुभव देणारं पुस्तक आहे. कारण की हा एक एक अध्याय वाचताना स्वामींनी एवढे अनुभव दिलेले. संकट येतील, दुःख येतील, अडचणी येतील, पण आपण सातत्याने हा ग्रंथ जो आहे तो वाचत राहायचा. नक्कीच तुम्हाला आई होण्याचं सुख मिळेल. श्री स्वामी समर्थ.